न्यूजवरील बातमीनंतर बीडमधील मंगेश वाळकेला मदतीचा ओघ सुरू झालाय। राज्यमंत्री बच्चू कडूंनी मंगेश वाळकेचं शैक्षणिक पालकत्व घेतलेलं आहे। मंगेशला त्यांनी मुंबईला देखील बोलावून घेतलंय। बच्चू कडू यांच्याकडून आता मंगेशची विचारपूस सुरू आहे आणि त्यानंतर मंगेशच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी बच्चू कडू यांनी घेतलेली आहे। कोवळ्या वयात वडिलांची साथ सुटली, हट्ट पुरवणारा बाप काळानं हिरावून घेतला आणि त्यानंतर मंगेशनं आपली वेदना एका निबंधाच्या माध्यमातून मांडली। एम न्यूजनं मंगेशची हीच वेदना संपूर्ण जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला। यानंतर राज्यमंत्र्यांनी देखील एम न्यूजचे आभार मानलेत। मंगेशच्या गावी जाऊन, मंगेशच्या शाळेत जाऊन एम न्यूजच्या प्रतिनिधींनी मंगेशचं छोटेखानी जग उलगडण्याचा प्रयत्न केला। मंगेशच्या त्या शिक्षिका नजमा शेख ज्यांनी मंगेशचा हा निबंध वाचला आणि त्यानंतर मंगेशच्या आयुष्यातील हे कटू सत्य संपूर्ण जगासमोर आणलं आणि आज मंगेशला मदत देखील मिळते। अडचणीतली मुलांच्या मदतीसाठी विशेष योजना देखील आपण राबवणार आहोत असं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे। राज्यमंत्री बच्चू कडू यांनी एएम न्यूजचे विशेष आभार मानलेले आहेत। तर नेहमीच एएम न्यूजचा प्रयत्न सत्य, सकारात्मक बाजू मांडण्याचा असतो आणि हीच बाजू आम्ही मंगेश वाळकेची मांडली आणि त्यानंतर मंगेश वाळकेला मदतीचा ओघ सुरू झालेला आहे। मुंबईतील ही दृश्य आपण पाहतोय। मंगेश थेट मुंबईत पोहोचलेला आहे बच्चू कडू यांच्या दालनात आणि या ठिकाणी मंगेशची संपूर्ण जबाबदारी, त्याचं पालकत्व बच्चू कडू यांनी स्वीकारलेलं आहे। आई वडिलांवर जो निबंध लिहायला सांगितला होता आणि त्याच्यात अतिशय वेदना, ज्या वडील नसणाऱ्या मुलांच्या काय असतं, जे संकटात असणाऱ्या मुलं आणि ते अतिशय गरीब कष्टकरी लोक आहेत, त्याच्या वेदना त्या निबंधात मांडल्या आणि पुऱ्या महाराष्ट्रभर तो गहिवरला महाराष्ट्र। आणि म्हणून ही बातमी आम्हाला कळली आणि आज मला वाटतं आपण आमच्यापर्यंत, आपल्या न्यूजच्या माध्यमातून आमच्यापर्यंत याला आपण घेऊन आले, त्याबद्दल आपले आभार आहोत। याचं शैक्षणिक दत्तक तर आम्ही याला घेणारच आहोत, पण महाराष्ट्रामध्ये मी राज्य शिक्षण मंत्री म्हणून जिल्हा परिषद किंवा गव्हर्नमेंट म्हणजे शासकीय शाळेमध्ये विद्यालयामध्ये, शाळेमध्ये जितके मुलं ना वडील नाही आहे असा एक वर्ग आहे, असे काही मुलं आहेत। काही मुलं असे आहे का ज्यांना आई वडील पण नाही आहे, त्या मुलाचा एक घटक आहे। काही मुलं अशा कधी अपंगत्व आहे, ते मुलं आणि अनाथ असणारे मुलं, अशा सगळ्यांची लगेच आम्ही एकत्रित माहिती जमा केल्या जाईल 8 दिवसामध्ये। आणि आता 1000 रुपये जे शिष्यवृत्ती भेटतं, तर अशा मुलांना त्याची तिप्पट वाढ करून आपण 3000 करण्याचा लगेच प्रस्ताव मंत्री महोदयाकडे देणार आणि मी स्वतः उद्धव साहेबांना भेटून या संदर्भात लगेच तरतूद करण्याचं येत्या 17 मध्ये ते लागू होईल अशी आम्ही तसदी घेणार आणि त्याच पद्धतीनं समोर एक कार्यक्रम म्हणजे मंगेशच्याच नावानंच ते योजना करता येईल का शिष्यवृत्ती। एएम न्यूजचं खास करून धन्यवाद देतोय। आपण खरं तर न्यूज हे सामान्य माणसापासून तर शासनापर्यंत आणण्याचं काम करतं आणि तो पहिला टप्पा आपण पूर्ण केलेला आहे, त्याबद्दल एम न्यूजचं मी धन्यवाद, त्यांचा आभारी मानतो आणि असाच पाठपुरावा आपण करत राहावा आणि शासनाला अशा दुर्लक्षित घटकापर्यंत आम्हाला नेण्याचा प्रयत्न करावा। ते या ठिकाणी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी एम न्यूजचे विशेष आभार मानलेले आहेत। खरं तर समाजात घडणाऱ्या वेगवेगळ्या घटना माध्यमांच्या द्वारे त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जाते, मात्र बीडमधील मंगेश वाळके हा चिमुकला फार खास ठरला। त्यानं लिहिलेला निबंध यानं प्रत्येकाच्या काळजामध्ये घर केलं आणि त्यानंतरच मंगेश थेट मुंबईत पोहोचलेला आहे। मंगेशच्या नावानंच योजना देखील सुरू होणार असल्याची माहिती राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिलेली आहे। मंगेशला समाजाच्या प्रत्येक स्तरातून मदतीचा ओघ सुरू झालाय। सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंनी देखील मंगेशला मदत करण्याचं सांगितलेलं आहे। तर हाच मंगेश आमच्या मुंबईच्या स्टुडिओमध्ये आहे आणि मंगेशचा हा संपूर्ण प्रवास, मंगेशचा हा अनुभव नेमका कसा होता हे आपण थेट त्याच्याकडूनच जाणून घेणार आहोत। खरं तर सत्य, सकारात्मक या
टॅगलाईन खाली एम न्यूज समाजातील प्रत्येक घटकाची बाजू मांडण्याचा प्रयत्न करते आणि आपण हाच प्रयत्न केलेला आहे आणि आम्ही समोरील दृश्यांमध्ये देखील पंकजजी पाहिलेलं आहे. मंगेश आपल्यासोबत होता. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी त्याची दखल घेतलेली आहे आणि हा आपल्यासाठी खरं तर खूप आनंदाचा क्षण आहे. हा एक चिमुकला ज्याच्या डोक्यावरून वडिलांचं छत्र हरवलं, मात्र त्यानंतर एम न्यूजच्या बातमीचा इम्पॅक्ट असा पडला की समाजाच्या सर्व स्तरातून मंगेशला मदत मिळते. नेमकी पहिली प्रतिक्रिया मंगेशची काय आणि हा संपूर्ण प्रवास बीड जिल्ह्यापासून ते मुंबईपर्यंतचा मंगेशचा हा प्रवास नेमका कसा होता हे आपण सांगाल पंकज सर. अमृता, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की बातमी नुसती दाखवून आपण थांबलो नाही, तर मंगेशला मुंबईमध्ये आणून त्याची राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याशी भेट करून दिली आणि नुसती भेट करू दिली नाही, तर या बातमीचा जो आहे तो या गोष्टीला तडीस नेलं. बातमीचा इम्पॅक्ट जो आहे तो आपण दाखवला. मंगेशच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च जो आहे यापुढचा तो बच्चू कडू हे वैयक्तिकरित्या उचलणार आहेत. निश्चितच एक पत्रकार म्हणून माझ्यासाठी, माझ्या टीममधल्या प्रत्येक पत्रकारासाठी निश्चितच अभिमानाची आणि तितकीच आनंदाची आणि कुठेतरी मनाच्या कोपऱ्यामध्ये सुखावणारी ही गोष्ट आहे. अमृता, एक मुलगा मंगेश तो आपल्या स्टुडिओमध्ये आलेला आहे. आपल्यासोबत मंगेशची आई सुद्धा आहे, त्याच्या शिक्षिका नजमाजी सुद्धा आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार, पण जसं तू मगाशी म्हणालीस तशी सगळ्यात पहिली प्रतिक्रिया मंगेशची आपल्याला घ्यायची आहे. थोडासा लहान आहे, थोडासा लाजतोय, पण आपण त्याला बोलतो करूया. मंगेश, विधान भवनामध्ये तू गेला होतास, मंत्री साहेबांना, मंत्री महोदयांना तू भेटलास का? त्यांना काय सांगितलं सांगशील जरा? तू मंत्री महोदयांना भेटलास? हो त्यांना सांगितलं, त्यांनी तुला विचारलं निबंध कसा लिहिला वगैरे? हो, सावित्रीबाई फुलेंची जयंती होती त्या दिवशी लिहिलता. मग त्यांनी काय सांगितलं? तुझ्या आता पुढे जे काही सांगितलेलं आहे, तुझ्या शिक्षणाचा खर्च ते करणार आहेत, शिष्यवृत्ती जी तुला जी मदत देणार आहेत ती मदत वाढवून देण्याचा प्रयत्न करणार आहेत, त्वरित मदत त्यांनी केली. तुला आनंद झाला या सगळ्या गोष्टीनंतर? एवढं दुःख एवढे दिवस तू घेतोस? हो झालाय. आपण तुझ्या आईशी बोलूया. आपल्यासोबत शारदा वाळके आहेत. आई, तुम्हाला बीडपासून मुंबईपर्यंत तुम्ही इथे आलात, या सगळ्या प्रवासाचं सार्थक झालं किंवा चीज झालं असं म्हणाल तुम्ही? मंत्री महोदयांनी काय सांगितलं? त्यांनी असं सांगितलं की ते मला अशा दिव्यांगामधून जी मानधन जी भेटतं ना, तर एकपट भेटतं, त्याच्यात तिप्पट आम्ही मानधन देऊ आणि त्याचं पूर्णपणे शिक्षण आम्ही आजच दत्तक घेऊन त्यांनी स्वीकारले. तर त्यात मी खूप आनंदी आहे. किती त्रासाचे दिवस तुमचे यापूर्वी गेले होते आणि एक आता कुठेतरी आनंदाचा, आशेचा आणि पुढे खूप चांगलं होईल असा किरण तुम्हाला दिसतोय? तर आम्ही जे त्रास काढला ना, तर असं आम्हाला आज जर आठवण काढली ना तर मला बोलता सुद्धा आहे ना त्याची मी इतकी ही आहे. आणि मला आज आहे ना मागच्या त्रासाचा खूप त्रास होतोय. आज जरा हे केलं तर का, तर आज मी सावलीला बसले पण पूर्ण ऊन खाल्ले मी आणि माझ्यासोबत लेकरांनी पण खाल्ले. त्याच्यामुळे ही प्रवृत्ती आतापर्यंत आली का, तर माझ्यासोबत त्यांनी भरपूर ऊन खाल्लंय. त्याला ती कळलंय, त्याच्यातून त्यांनी थोडे दिवस दाबून ठेवलं, पण त्याच्या शिक्षिकासमोर त्यांनी ही ऊन पूर्ण त्या कागदावर उतरलं. त्याच्यामुळे त्याचे जे मॅडम आहेत ना, त्यांना ती ऊन, त्याच्या मनातलं ऊन जाणलं. तू चौथीत आहे, खेळण्या बागडण्याचं, मित्रमैत्रिणींमध्ये मस्त खेळण्याचं त्याचं वय आहे, पण सुट्टीमध्ये तो खेळत नाही. त्यांनी सांगितलं कापूस वेचायला जातो. काय सांगाल? तर ती माझी अडचण आहे ना, मी अपंग आहे. मग ते माझ्या मदतीला ते हर गोष्टीत लागतोय. बरोबर, ते मदतीलाच नाही निसता. तर ते माझं मानधन 600 रुपये होतं आतापर्यंत मला. मग तेवढ्यात माझं भागत नव्हतं. मग आपलं थोडंफार मजुरीला मला तर काही जाता येत नव्हतं. मग तो मुलगा आहे ना आमची, इथं थोडंसं म्हणजे आता खेड्याच्या भागामध्ये कसं असतं का, थोडं काहीतरी काम काही बघा, मग त्याच्या जुगा काम काय कापूस याचायचं. मग मी त्याला त्याची शाळा बुडून मी त्याला कापूस याचायला लावलं. शाळा बुडवून कापूस वेचायला लावलं. आईनी खूप मेहनत केली. मंगेश, पुढे तुला काय व्हायचं ठरवलेलं आहे? तुला छान पोवाडा तू पण म्हणतो, तो पोवाडा तर आम्हाला ऐकायचाच आहे परत, पण तू पुढे येऊन काय व्हायचं ठरवलं आणि त्याच्यासाठी किती अभ्यास करण्याची तुझी तयारी? हो, काय व्हायचंय तुला? कलेक्टर. कलेक्टर होण्यासाठी खूप अभ्यास करावा लागतो, तुला माहिती आहे? हो मग तो तू करणार?
हां, आपण शिक्षिकेकडे जाऊया. त्यांनी त्याच्या आईने म्हटलं की शाळा बुडवून कापूस वेचायला त्यांना जावं लागायचं त्याला. आणि त्याच्याशी मगाशी मी बोलत होतो तेव्हा पण तो बोलला की खेळत नाही, मी कापूस वेचायला जातो. ही सगळी जी झालर आहे दुःखाची ती तुम्हाला माहिती होती का, आणि तुम्ही कशा पद्धतीने त्याला मदत केली? आणि बेसिकली तुम्ही सुद्धा आता मंत्र्यांकडे आला होतात, मंत्र्यांची जी काही त्यांनी निर्णय घेतला त्यानंतर तुमची पहिली प्रतिक्रिया काय? कारण तुम्ही हा सगळा निबंध तुम्ही लोकांसमोर आणला. खरं तर हा निबंध मी शेअर केला याच भावनेतून की त्याला काहीतरी मदत होईल. पण याला जे मला सहकार्य केलं माझ्या बंधू तुषार काळेंनी, की हा जो निबंध अख्ख्या महाराष्ट्रात नाही तर भारतभर व्हायरल झाला आणि भारतातून तो परदेशामध्ये सुद्धा व्हायरल झाला. त्याला अशा अनेक मदतीचे ओघ येत आहे. पण आता जेव्हा मंगेश माझ्याकडे दुसरीला आला तेव्हा त्याचे वडील हयात होते. पण वडील हयात असूनही ते कसलीही मजुरी करू शकत नव्हते, कारण त्यांना टीबी आजार होता आणि आई तर अपंगच होती. पण मी तेव्हापासून त्याला वही, पेन किंवा त्याला लागणारी कोणतीही मदत मी शिक्षिका या नात्याने पूर्ण करत होते. त्याच्या आईला मी कसलीच जाणीव करून दिली नाही की तुमच्या मुलाला हे लागतंय. मी माझ्या परीनं शिक्षिका या नात्याने त्याला ती मदत मी आजपर्यंत करत आले आणि इथून पुढे पण करणार आहे. आणि जेव्हा त्याने हा निबंध लिहिला तेव्हा मला असं वाटलं बाबा की मी ही मदत करू शकते, तर माझ्यासारख्या अशा अनेक दानशूर व्यक्ती आहेत जे समाजामध्ये श्रीमंत आहेत की त्यांच्या मदतीचा हात त्याला मिळेल, म्हणून हा मी निबंध शेअर केला आणि माझ्या बंधूने तो इतर ग्रुपवर शेअर केला. त्यामुळे त्याला अनेक हात मदतीचे येऊ लागले आहेत. त्याची ही तुम्ही या सगळ्या प्रवासामध्ये बीड पासून मुंबईपर्यंत तुमच्या गावामध्ये एम न्यूजची तुम्हाला किती साथ लाभली? अर्थात माध्यमं ही अशा पद्धतीच्या गोष्टी या लोकांसमोर आणणं आणि त्याला न्याय मिळवून देणं ही त्यांची प्रमुख भूमिका आहे. या भूमिकेवरती खरं उतरलंय एम न्यूज? प्रथम मला वाटतं दखल तर एम न्यूजने घेतली, कारण अविशांत कुमकर आमच्या जिल्ह्याचे प्रतिनिधी आहे, ते आमच्या शाळेत आले. त्यांनी आमच्या शाळेची शूटिंग, मुलाची प्रतिक्रिया, माझी प्रतिक्रिया घेतली आणि एम न्यूजने ही दखल घेतली आणि म्हणजे याला प्रसारित केलं. त्यानंतर मला महाराष्ट्रातून अनेक कॉल आले की मॅडम आम्ही काय करू शकतो मंगेशला, आम्ही दत्तक घेऊ का, आम्ही पैसे देऊ का, आम्ही त्याला कपडे देऊ का, आणि अशी अनेक मदत त्याला आली. म्हणजे खरंच एम न्यूजचे धन्यवाद म्हणते की त्यांनी मंगेशच्या या परिस्थितीची दखल घेतली. दखल घेतली नाही मॅडम. मुंबईत आल्यावरती मंत्र्यांपर्यंत जाण्यापर्यंत तुमच्या सोबत होतो आम्ही, आजही कायम तुमच्या सोबत असणार आहोत. त्या प्रवासाविषयी कसं सांगा? आम्ही जेव्हा मुंबईत दाखल झालो, आम्हाला पुटअप करण्यापासून सकाळचा नाश्ता आणि म्हणजे तिथपर्यंत विधान भवनापर्यंत पोहोचवण्याचं काम, तसेच मंत्री महोदयांना भेटण्याचे पास काढेपर्यंत आम्हाला जे एम न्यूजने जे मदत केली ते खूप आभारणीय आहे. मी शब्दातही ऋण व्यक्त करू शकत नाही. मी कवयित्री आणि लेखिका नात्याने सुद्धा शब्द माझ्याकडे कमी पडताय एम न्यूज साठी की तुम्ही आम्हाला किती सहकार्य केलं, मला, माझ्या मंगेशला आणि आमच्या सर्व टीमला. आम्ही जितके जण इथं मुंबईत दाखल झालो आम्हा सर्वांना तुम्ही जे सहकार्य केलं त्याबद्दल खूप मी आपली आभारणी आहे, माझ्या शाळेतर्फे आणि माझ्या मंगेशतर्फे. आपण मंगेशच्या आईशी बोलू. आई, प्रवास खूप कठीण होता, याच्यामध्ये एम न्यूजची तुम्हाला मदत झाली असं तुम्हाला वाटतं? कारण एक सामाजिक बांधिलकी आणि एक जाणीव ही आमची असल्यामुळे आम्ही तुमच्यासोबत जोडले गेलो. हो हो, किती मदत झाली तुमची मी आभारी आहे. मला ना याच्या पुढे आता नाही बोलण्यातच ना काही हे नाही. तर त्याच्या मंगेशचे आहेत ना काकू आलेले आहेत सोबत, तर त्या काकू आहेत ना आमच्या याशी काय ही ते पहिल्यापासून ते सांगू शकतात. आता थोड्याशा भावनिक झालेल्या आहेत, पण एक प्रेक्षकांना आपल्याला मंगेशची जशी अडचणी आपण ज्या बघितल्या त्याच्यापेक्षा एक वेगळं अंग आहे त्याचं, ते दाखवणार आहोत. मात्र त्याच्या आधी त्याच्या शिक्षिकेनं ज्या आहेत त्यांना नजमाजींना काहीतरी बोलायचं. निबंध शेअर केल्याचा सार्थक वाटतंय मला. असं वाटलं नव्हतं की निबंधाला लोक डोक्यावर घेतील आणि मंगेशला मदत करतील, इतकं वाटलं नव्हतं. इतका प्रतिसाद आम्हाला मिळालाय महाराष्ट्रातून. आणि मंत्री महोदय साहेबांनी बच्चूभाऊ कडू यांनी आम्हाला जे आश्वासन दिले की मंगेश सारख्या अशा अनाथ अपंग मुलांना जे 1000 रुपये मदत होती त्याचे त्यांनी आज 3000 रुपये मदत जाहीर केली आणि ती आमच्या मंगेश वाळके या नावानं मदत जाहीर केली. त्याबद्दल आम्ही खूप आनंदी आहो आणि आमचं साफल्य ठरलं असं मी म्हणेल. आपण मंगेशचं एक दुसरं अंग आहे. मंगेश हा आईला मदत करतो, शाळेला न जाता कापूस वेचायला जातो. जेव्हा शिक्षिका निबंध लिहायला सांगतात तेव्हा त्याच्या नसलेल्या बाबांची गोष्ट तो लोकांसमोर ठेवतो.
भावनिक अंग त्याचं समोर पण आणखीन एक कलाकार त्या मंगेशमध्ये दडलेला आहे. मंगेश, पोवाडा गातोस, बसून म्हणशील, उभं राहून म्हणशील, बसून म्हण. पोवाडा तू म्हणतोस, थोडा पोवाडा ऐकू. महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती, शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम, भाल्या भाल्यांना फुटलाय घाम, याला कोण घाली एसन दरबारी पुसती बडी बेगम म्हणजे अली आदिलशाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार, कुणी घेईना पुढाकार, साऱ्यानेच मानले हार. इतका तर जणू की एक सरदार उठला, बोलला हम लोग शिवाजी कोण. त्याने विडा उचलला, नवतेच अफजल खान, जिथं जगत सैतान खान बल्ला छाती ठोकून शिवबाला टाकतो मी चिरडून. कौतिक झाले दरबाराचे, खान निघाला मोठ्या गुरमीत, त्याचे गोयदळ पैदळ, फौज फाटले बक्कळ, अंगीदा हत्तीच बळ, पाहणारे कापेच चळ. राजाची सेना मुठभर, खानाला कसा तपणार, काय लढा हुन्नर, चिंतेत पंत सरदार. अशा वाघिणीचा तो छावा, अशा वाघिणीचा तो छावा, गनिमी असा ठेचावा. बेटीचा धरला सांगा, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, आला बेगुमान नाही शिवाजी राजाच्या क्रांतीची, काय करील कल्पनेची, जी हा जी जी जी. खानाने महाराजांना आलिंगन दिलं आणि दगा केला, दाभिमान मानाला, कटारीचा वार त्याने केला, कटारीचा वार त्याने केला. चिलखत होता अंगाला, इतक्यात महाराजांनी पोटामध्ये बिछवा ढकलला, वाघनखांचा वारा केला, टराटरा फाडलं पोटाला, खानाचा कोताळा बाहेर आला. अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी खानाचा वध केला. म्हणा छत्रपती शिवाजी महाराज की. अमृता, एक महत्त्वाचा अंग आपण बघितलं, हा 4थीतला मुलगा आहे, जितका भावनिक निबंध त्यांनी लिहिला आणि सगळ्या महाराष्ट्राचं काही देशाचं लक्ष जे आहे ते आपल्याकडे, आपल्या वेदनेकडे वेधून घेतला असा हा मंगेश. त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीनं आणि तितक्याच उत्साहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा जो आहे तो त्यांनी सादर केला. आणि नुसतं सादर करत नव्हता, तर तो बोलताना मी त्याला जवळनं ऑब्झर्व करतोय अमृता, तो त्यातली वाक्य जे ती अर्थानिशी समजून हावभाव करून बोलतो. आपण त्याच्या आईकडे जाणार आहोत. आई, अतिशय हरुन्नरी असा तुमचा मुलगा आहे, पुढे जाऊन भविष्य कसं बघताय, त्याचं काय वाटतं तुम्हाला? आता पुढं भविष्य म्हणजे आता मला आहे ना, ते पूर्ण ते आज जे बोलत आहे ते असं वाटतं की पूर्ण त्याने उद्याचं भविष्य आजच सांगितलंय. उद्या हे आज जे बोलतंय ते उद्या करून दाखवणार असं मला पण वाटतंय हे, आणि ते दाखविणारच आहे. दाखविणार असा आशावाद आहे. अमृता, मी बच्चू कडूंकडे, मी स्वतः आपले प्रतिनिधी अक्षय कबाडी, आपली एएमची टीम त्यांच्याकडे सोबत गेली होती. बच्चू कडू यांचा जो अप्रोच आहे तो अतिशय सकारात्मक ह्याच्याकडे होता. त्यांनी एक योजना जी आहे ज्याच्यामधून 1,000 रुपये मानधन मिळतं, ते 3,000 रुपये मानधन जे आहे ते करण्याचं त्यांनी प्रस्ताव सादर करणार आहेत 8 दिवसामध्ये, असे आदेश आमच्यासमोर शासनाला दिलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मंगेश वाळकेमुळे या गोष्टी त्यांच्या समोर आल्या, मंत्र्यांच्या निदर्शनास आल्या, सरकार दरबारी पोहोचल्या. त्यामुळे या योजनेला मंगेश वाळकेचं नाव द्यावं असा प्रस्ताव अमृता ते ठेवण्यात निश्चितच आपला हा खूप मोठा आपल्यासाठी अभिमानाची, आनंदाची गोष्ट असणार आहे. नक्कीच. खरं तर एम न्यूज साठी देखील आजचा हा क्षण अत्यंत भावनिक असा आहे. मंगेशची बातमी एम न्यूज वर प्रसारित झाल्यानंतर सगळ्याच स्तरातून मंगेशला मदतीचा ओघ सुरू झालेला आहे. खरं तर मंगेशच्या शिक्षिका यांनी एम न्यूजशी बोलताना मंगेशवर एक भावनिक कविता केली होती आणि आज पुन्हा एकदा एम न्यूजच्या माध्यमातून त्यांनी मंगेशवर जी कविता केलेली आहे ती त्यांच्याकडून ऐकायला आपल्याला आवडेल. पंकजी. अमृता, आपण त्यांच्याकडे ती कविता आहे, तुम्ही मंगेशवरती एक कविता केलेली, ती कविता सादर करू शकता का आता तुम्ही? तुमच्याकडे ती कविता पाठ असेल किंवा? मी त्याच्यावर एक कवे रचले होते. मंगेश आमचा मायाळू फार, मंगेश आमचा मायाळू फार, आईचा होतो तो घरात आधार. मंगेश आमचा मायाळू फार, घरात होतो आईचा आधार. मंगेश आमचा शाळेचा सन्मान,
मंगेश आमच्या शाळेचा सन्मान, एक दिवशी तो मिळवणार शाळेला मोठा मान, एक दिवशी मिळवून देणार तो शाळेला मोठा मान. म्हणून सांगते मंगेश आमचा आहे अनाथ निराधार, म्हणून सांगते मंगेश आहे आमचा अनाथ निराधार. हवाय फक्त तुमच्या मदतीचा एका हाताचाच आधार, हवाय फक्त तुमच्या मदतीचा एका हाताचा आधार. मंगेशला आपण सारे मदत करूया, त्याचे भविष्य उज्ज्वल घडवूया. मंगेशला आपण सारे मदत करूया आणि मंगेशचं भविष्य उज्ज्वल घडवूया. अमृता, कविवर्य कुसुमाग्रज यांच्या कवितेच्या ओळी आठवतात, कणा कवितेतल्या. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. मंगेशच्या पाठीवरती अमृता असे लढणारे किंवा लढ म्हणून सांगणारे भरपूर हात आहेत आणि आपण अभिमानाने सांगू शकतो की लढ म्हणून सांगणाऱ्या हातांपैकी एक हात सत्य आणि सकारात्मक बातमी दाखवणाऱ्या आपल्या एम न्यूजचा आहे. अमृता, नक्कीच. खरं तर मंगेशच्या पाठीशी सगळेच आता उभे आहेत आणि एम न्यूजनं ही बातमी प्रसारित केल्यानंतर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील आपल्या बातमीची दखल घेतली होती. मंगेशचा संपूर्ण शैक्षणिक खर्च आपण करणार आहोत असं धनंजय मुंडे यांनी देखील म्हटलं होतं. त्यामुळे अत्यंत अभिमानाचा आणि त्याचबरोबर भावनिक क्षण एम न्यूजसाठी देखील आहे. खरं तर बच्चू कडू आणि धनंजय मुंडे यांनी मंगेशला मदत केलेली आहे. याबद्दल देखील मंगेशच्या आईला आणि मंगेशच्या शिक्षिकेला नेमकं काय वाटतं हे आपण पुन्हा एकदा त्यांच्याकडून जाणून घेऊयात. अमृता, आपण त्याच्या आईशी पण बोलणार आहोत, पण आई थोड्याशा भावनिक झालेल्या आहेत. त्यामुळे कुठेतरी बोलण्यावरती त्या थोड्याशा बोलू शकत नाहीत, पण आपण त्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न करूया. बातमी एम न्यूजवरती दाखवली गेली, त्याच्यानंतर आज बच्चू कडूंनी दखल घेतली. धनंजय मुंडे जे सामाजिक न्यायमंत्री आहेत, तुमच्या बीड जिल्ह्याचेच आहेत, त्यांनी दखल घेतली. काय सांगाल, आता हळूहळू मदती सगळे मदत करायला पुढे यायला लागलेत तुम्हाला? आता कसं आहे, पूर्णपणे ही मॅडमने ही सगळ्या ह्याच्यात पाठवलं ना, त्याच्यामुळं आता अख्खेच लोक त्याला मदत घेऊन ते त्याच्या घरी यायला लागले. तर पण माझं घर असं आहे की कोणाचं मजुराचं झोपडं बरं असं माझं घर आहे. तर ते लोक आहेत ना, रोडवर उतरले माझ्याकडे निघाले की मला इकडे लाज वाटते त्या घराची. का तर ते एवढे खुर्चीवरले लोक आपल्या त्या झोपडीत येऊन दोन शब्द आपल्याला गोड बोलून आपल्या लेकराचं प्रेम त्यांच्या मनात रुतून तिथपर्यंत येऊन ते आम्हाला भेटून जाते. तर आमचं इतकंच ना, आम्ही आईच्या डोळ्यातले अश्रू तू बघतोयस. आई म्हणाली छोटंसं घर आहे, उद्या मोठा कलेक्टर होऊन. तू काय वाटतं, तुला मोठ्या घरात जायचं आईला घेऊन? काय सांगशील? थोडंसं सांग की काय तुला वाटतं, आईला मोठ्या घरात घेऊन जावं, तिला छान तिकडे जे तिने सांगितलं पाहुणे आले की त्यांना बसायला छान व्यवस्था कर. काय वाटतं तुला छान पुढे जाऊन मम्मीला आईला सांगावंसं? पाहुणे जर आले ना मग ते मोठं घर घेशील मम्मीसाठी, आईसाठी मोठं घर घेशील? हो. काय काय करणार, म्हणजे मोठं घर घेणार तिकडे? काय तुला काय वाटतं? आता आई म्हणाली माझ्याकडे मोठं घर नाहीये, लोक येतात रस्त्यावरती बसतात, वाईट वाटतं. काय तुला वाटतं आईला तू पुढे करशील मदत? घर बांध. घर घेणार. आपण बघितलं तर थोड्याशा भावनिक त्या होत आहेत, अश्रू आवरत नाही आहेत. बिकट परिस्थिती आहे त्यांनी सांगितलं, पण तुम्हाला तुमच्या विद्यार्थी होते तर विश्वास वाटतोय मदतीचा ओघ प्रचंड येतोय. मदत खूप यायला लागल्यानंतर त्याचा वापर योग्य पद्धतीने झाला पाहिजे, ही काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं असतं जितक्या जबाबदारीने तुम्ही तो निबंध पुढे पाठवलात. ही जबाबदारी पण तुम्ही घेणार आहात का? आलेल्या गोष्टींचा, आलेल्या मदतीच्या ओघाचा योग्य विनियोग केला जाईल? नक्कीच माझं मंगेशच्या आईवर लक्ष असणार आहे आणि त्यांचा पण माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. शिक्षिका नात्याने त्या मला विचारल्याशिवाय कोणताच निर्णय घेत नाही आणि मला विश्वास आहे मंगेश आमचा शाळेचा होतकरू आणि हुशार विद्यार्थी आहे. त्याला आलेल्या मदतीचा नक्कीच हा शिक्षणासाठी उपयोग होईल, त्याच्या खाण्यापिण्यासाठी उपयोगी होईल आणि मंगेशचं भविष्य सुंदर करण्यासाठी होईल. कलेक्टर व्हायचं म्हणतोय, तुम्हाला खरंच वाटतं त्या दृष्टीने तो मेहनत करेल? नक्कीच पंकजजी, आणि या संदर्भामध्ये मंगेशची आणखीनही आपण चर्चा करणार आहोत. मंगेशला भविष्यात नेमकं काय व्हायचंय आणि मंगेशची आई खरं तर भावनिक झालेली आहे, मात्र त्यांच्याशी आपण आणखीनही गप्पा मारणार आहोत. तुर्तास बुलेटिनमध्ये घेते छोटीशी विश्रांती, लवकरच परत येते. पाहत रहा AM न्यूज.
हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे साहेबांना विनम्र अभिवादन करते प्रदीप जयस्वाल, महानगर प्रमुख तथा आमदार संभाजीनगर। दी शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले। राजा पंढरीचा 63 महिन्यात दाम दुप्पट ठेव योजना। 10,000 रुपयांची ठेव ठेवा आणि जिंका लाखो रुपयांची मौल्यवान बक्षिसे। आमच्या शाखा मुंबई, पुणे, सातारा, कराड, कोल्हापूर आणि कर्नाटक। 365 दिवस 12 तास अविरत सेवा। संपर्क 7083780444। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्यव्यापी अधिवेशनाला हार्दिक शुभेच्छा। गुरुवारी 23 जानेवारी 2020 सकाळी 10 ते संध्याकाळी 6 नेस्को सेंटर गोरेगाव पूर्व। श्री दिलीप दत्तू दातीर, माननीय सभागृह नेता मनपा नाशिक। ब्रेकनंतर पुन्हा एकदा एएम न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। तर आज एएम न्यूजच्या मुंबईच्या स्टुडिओमध्ये एक खास पाहुणा आलाय, तो म्हणजे मंगेश, आणि मंगेशशीच खास बातचीत आपण करतोय। पुन्हा एकदा आपण मंगेशकडे वळूयात। नेमका मंगेशचा अनुभव कसा होता हे आपण जाणून घेतोच। मंगेशची आई आणि मंगेशची शिक्षिका ज्यांनी मंगेशनं लिहिलेला निबंध खरं तर व्हायरल केला, तो संपूर्ण व्हॉट्सअप आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोहोचला आणि एम न्यूजच्या बातमीचा हा इम्पॅक्ट की मंगेशला आज समाजाच्या सगळ्याच स्तरातून मदतीचे ओघ सुरू झालेत। पुन्हा एकदा पंकजजी आपण मंगेशच्या आईशी बोलूयात या संपूर्ण प्रवासाबद्दल। अमृता, रक्ताच्या नात्यांपेक्षा कधी कधी आपलेपणाची आणि ऋणानुबंधाची नाती जी असतात ती खूप महत्त्वाची असतात। मंगेशच्या बाबतीत सुद्धा असंच झालं। मंगेशच्या आईशी जेव्हा मगाशी मी बोलत होतो तेव्हा एक गोष्ट कळली की तुषार काळेंना मंगेश मामा म्हणतो। तसं बघायला गेलं तर या प्रकरणाआधी विषयाआधी तुषार काळे कोण हे त्यांच्या कुटुंबियालाही माहिती होतं। मात्र हा विषय कळल्यावर नजमाजींच्या माध्यमातून त्यांनी पुढाकार घेतला आणि तुषारला मंगेशला त्यांनी जो आहे तो न्याय मिळवून दिला, त्याला मदत मिळवून दिला। पण तुषारजींशी बोलणार, तुषारजी काय सांगाल, कसा होता हा प्रवास? आपण नजमाजींशी बोललो, आपण त्याच्या आईशी बोललो, तो सुद्धा स्वतः बोलला। तुमच्यासाठी पण किती भावनिक होता हा प्रवास? पहिल्यांदा ज्यावेळेस तो निबंध वाचला त्यावेळेस मंगेश कोण हे अजिबात माहिती नव्हतं, पण त्यांनी त्याच्या वयाच्या मानाने ज्या भावना व्यक्त केल्या होत्या त्या वाचून नक्कीच मन कुठेतरी स्तब्ध होत होतं। मग त्यामुळं मी नजमाला विचारलं की ह्याची सगळी माहिती मला दे। मग तिने मला सगळी माहिती दिली आणि नंतर मी फेसबुक, व्हॉट्सअप याचा थोडा आधार घेत लोकांना आवाहन केलं की असा मुलगा आहे, मदतीची गरज आहे, आपण सगळी मिळून मदत करूया। आणि पहिले 4-5 दिवसानंतर बऱ्यापैकी मदतीचा ओघ सुरू झाला। आपले तालुका प्रतिनिधी आपले अविशांत कुमकरजी यांनी थोडंसं त्याला चांगलं स्वरूप दिलं बातमीचं आणि नंतर ते फ्लॅश झालं सगळ्याच ठिकाणी। बच्चू कडूंकडे तुम्ही गेला होतात, रिस्पॉन्स कसा होता? आम्ही या दोघींशी बोललो, तुम्ही स्वतः कम्युनिकेट करत होतात त्यांच्याशी? हो, भाऊंना मी तेच बोललो, मंगेश तर आहेच पण मंगेशप्रमाणे आणखी तर खूप मंगेश आहेत की ज्यांना आपल्या आधाराची गरज आहे। प्रशासन